राज्य सरकारने 76,000 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या या ठिकाणी सादर केलेल्या आहे. आणि मला वाटतं डिसेंबरच्या या अधिवेशनामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर पुरवणी मागण्या मंजूर कराव्या लागत आहे. पुरवणी मागण्या केव्हा येतात? जेव्हा अर्थसंकल्पीय अंदाज चुकतात त्यावेळेस पुरवणी मागण्या मोठ्या प्रमाणावर वाढतात. मग अध्यक्ष महोदय, मार्चचं बजेट झालं आपल्या ठिकाणी आणि मार्चच्या अधिवेशनामध्ये आपण त्या ठिकाणी बजेट मांडलं पूर्णपणे. त्यानंतर जुलैला बजेट परत पुरवणी मागण्या आल्या आणि आता परत 76,000 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या आपल्याकडे आल्या. मग अध्यक्ष महोदय, जे मार्चला बजेट मांडलं तुम्ही, त्या बजेटच्या वेळेस येणाऱ्या कालखंडामधला हा खर्च तुम्हाला अपेक्षित नव्हता का? राज्य सरकारच्या नियोजन शून्य कारभारामुळे हा बोजा वाढतो आहे. आज परिस्थिती अशी आहे राज्य सरकारची की 9,32,000 कोटी रुपयाचं कर्ज तुमच्या डोक्यावर आहे आणि हे कर्ज कमी व्हायच्या ऐवजी वाढत आहे. सरकार या कर्जाचं समर्थन करत आहे. हो, आम्ही आणखी कर्ज काढू. तुम्ही आणखी कर्ज काढा. पण शेवटी तुम्ही ठरवलेलं अपेक्षित काय आहे? 9,32,000 कोटी रुपयाचं कर्ज काढत असताना एक साधारणतः 8 ते 10% व्याजाचा आकडा जरी धरला तरी 90,000 कोटी रुपयाचं व्याज आज सरकारला भरावं लागत आहे. आकडा कमी अधिक असू शकेल, पण साधारणतः 8 ते 10% तर व्याज आहेच कर्जावर. तुम्हाला काही कमी व्याज दरानं मिळत असलं तर हे 80,000 कोटी पर्यंत होईल व्याज. पण एका ठिकाणी 90,000 कोटी रुपयाचं व्याज तुम्ही या ठिकाणी भरता आहात, तर त्या ठिकाणी त्या प्रमाणामध्ये गती व्हायला पाहिजे होती. विकासाचा वेग वाढायला पाहिजे होता. पण त्या विकासाचा दर जर पाहिला तर विकासाचा दर कमी आहे आणि खर्चाचा वाढता विस्तार तर तो मोठा आहे. पण अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आपण जर पाहत असाल तर आपल्या याच्यामधलं आत्ताच्या तिथून 76,000 कोटी रुपये दिलेले आहे. मग असे चित्रातही सांगत होत्या की माननीय देवेंद्रजी हे शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. काही 76,000 कोटी रुपयाच्या ह्या अर्थसंकल्पीय पुरवण्यांमध्ये फक्त 616 कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी ठेवलेले आहेत. 76,000 कोटी पैकी फक्त 616 कोटी रुपये तुम्ही कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध विकास, मत्स्य संवर्धन या सगळ्या विभागांशी मिळून तुम्ही फक्त 616 कोटी ठेवले. शेतकरी कसा बळकट होणार? आज शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातनं जर तुम्ही पाहिलं तर अनेक समस्या शेतकऱ्याच्या आहेत आणि मग शेतकऱ्याच्या समस्या दूर होण्यासाठी कमीत कमी याचा तरी तुम्ही वापर करायला पाहिजे होता की आता पुरवणी मागण्यांमध्ये आम्ही पोकरा योजना जी बंद पडलेली आहे त्या पोकरा योजनेसाठी काही पदांची निर्मिती करायची आहे. त्या पदांच्या निर्मितीसाठी काही पैसा आम्ही राखून ठेवू. पोकरा 1 आणि पोकरा 2 या योजना 1 ची संपली, 2 ची सुरू झाली. परंतु या ठिकाणी पोकरा 2 योजनेसाठी तुम्हाला त्या ठिकाणी पैसा नाही आहे. केंद्र सरकार काही अनुदान आपल्याला त्याच्यामधून देत आहे. केंद्र सरकारचा हा पैसा खर्च करण्यासाठी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पदांची निर्मिती करण्यासाठी टाळाटाळ तुम्ही करत आहात. मग कशासाठी? अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आज पुरवणी मागण्यांचा हा जो आरा पाहिला तर मागच्या कालखंडामध्ये ज्या वर्षांमध्ये आपण करतो आहोत तर 2010 ते 2014-15 या कालखंडात एकूण अर्थसंकल्पाच्या तुलनेत केलेल्या पुरवणी मागण्यांचे प्रमाण फक्त 11-16% होते. पण आत्ताचं हे प्रमाण जे वाढत चाललेलं आहे ते जवळपास 19% वर गेलेलं आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात तुमच्या पुरवण्या मागण्या सातत्याने वाढत आहे आणि मग नियोजन काय करतो आपण? कोणत्या विषयाच्या एखादी योजना जाहीर केल्यानंतर त्या योजनेच्या संदर्भामध्ये मी समजू शकतो
की लाडकी बहीण योजना तुम्ही सुरू केली, त्याला 46,000 कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित होता. अचानकपणे योजना जाहीर केली, त्यामुळे तुम्हाला तरतूद करता आली नाही. त्यावेळेस तुम्ही तरतूद पुरवणी मागण्यांमध्ये केली, हे मी समजू शकतो. पण रेग्युलर ज्या स्कीम चालू आहेत, ज्या नियमित योजना आहेत, त्या नियमित योजनांच्या संदर्भामध्ये तुमचा या ठिकाणी पैसा का नाही आहे? आज पुरवणी मागण्यांच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय, पुरवणी मागण्यांचं मुख्य कारण राहिलेलं आहे तुमच्याकडे, की शासनाने मूळ अर्थसंकल्पीय तरतुदीच्या 5 ते 10% पेक्षा पुरवणी मागण्या करू नये असा संकेत आहे. वर्षानुवर्षाचा एक संकेत आहे, की पुरवणी मागण्या करायच्या असतील तर 5 ते 10% वर जाऊ नये. परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये या पुरवणी मागण्यांचं प्रमाण 11 ते 20% एवढं मोठं राहिलेलं आहे. 11 ते 20% पर्यंत या पुरवणी मागण्यांचं प्रमाण राहिलेलं आहे आणि सध्या हे प्रमाण 20.19-49% गेलेलं आहे. मग या संदर्भात वारंवार पुरवण्या मागण्या मागायच्या आणि पुरवण्या मागण्यापासूनही तुमचा खर्च जर पाहिला तर कोणता खर्च हा तुम्ही या ठिकाणी ज्याला म्हणतो की भांडवली खर्च कोणता होतोय तुमचा? भांडवली खर्च कमी होतोय. राजकोषीय तूट वाढते आहे. महसुली तूट वाढते आहे. महसुली तूट वाढत असताना सभापती महोदय, हे महसुली तूट कमी करण्यासाठी आपल्याकडून काही उपाययोजना याच्यामध्ये दाखवलेली नाहीये, की आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेली हे महसुली तूट आहे. हे महसुली तूट या संदर्भामधले कमी करू, याच्यात काही कोणते हे नाहीये. आणि अध्यक्ष महोदय, मूळ अर्थसंकल्पाच्या तुलनेत आत्ता जे 2025चे तुम्ही डिसेंबरचे जर पाहिले तर 9.93% ही वाढ झालेली आहे. मग अध्यक्ष महोदय, 30 जून रोजी सादर 30 जून रोजी 25ला पुरवण्या मागण्या होत्या 57,509 कोटी रुपये, 70,46,000. मूळ अर्थसंकल्पीय तुलनेत जून जुलै 2015च्या पुरवणी मागण्यांची वाढ होते 7.59% आणि मार्च 2025 मध्ये सादर केलेल्या मूळ अर्थसंकल्प व आत्ताचा अर्थसंकल्प घेऊन 8,90,772 कोटीच्या याच्यावर 2 लाखावर झाला आहे. त्यामुळे एकूण अर्थसंकल्पाचं प्रमाण हे आता 20%च्या वर गेलेलं आहे. पण अध्यक्ष महोदय, या त्यापैकी डिसेंबर अधिवेशनामध्ये एकूण 30 विभागांची तुम्ही मागणी केलेली आहे. हे 30 विभागांसाठी आता आपण मागणी करतो आहोत. पण या 30 विभागांची मागणी करत असताना तुमच्या याच्यामध्ये ज्या 30 विभागांच्या मध्ये माननीय मंत्री महोदय, माननीय मंत्री महोदय, आपल्याला विनंती आहे की पुरवणी मागण्यांवर चर्चा आहे, त्यामुळे ज्येष्ठ सदस्य बोलतात, आपण जरा सभागृहाचं गांभीर्य पाळावं. डिसेंबर अधिवेशनात एकूण 30 विभागांच्या पुरवणी मागण्या केल्या आणि या पुरवणी मागण्या त्यामध्ये 57 मागण्यांचा समावेश असून 497 बाबींची त्याच्यामध्ये तुम्ही समावेश केलेला आहे. पुरवणी मागण्या केलेल्या 30 विभागापैकी 11 विभाग असे आहेत त्याच्यामध्ये की त्या विभागांचे 2,000 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त पुरवणी मागणी आहे. 11 विभागांची. सर्वात जास्त महसूल वन 15,000 कोटी, 15,721 कोटी 8 लाख. उद्योग ऊर्जा कामगार 9,205 कोटी 89 लाख. नगर विकास 9,915 कोटी 96 लाख 76 लाख. सार्वजनिक बांधकाम 6,000 कोटी 347 लाख. महिला व बालकल्याण 5,024 कोटी 48 लाख. नियोजन विभागाचे 4 लाख. गृह विभागाचे 3,000. सार्वजनिक आरोग्य विभागाचे 3,000. जलसंपदा विभागाचे 3,000. ह्या सगळ्या तुमच्या मागण्या ज्या आहेत त्या 3,000, 6,000, 10,000 अशा सगळ्या विभागांच्या मागण्या आहेत. आणि शालेय शिक्षण विभागाचे सर्वात जास्त म्हणजे 2,395 कोटी रुपये हे शालेय शिक्षण विभागाचे. सामाजिक न्याय विभागाचे 2,314 कोटी आहे. अशा एकंदर तुमच्या 65 लाख 745 लाख असून त्याची तुलना जी आहे ते 87.32 एवढी आहे याच्याशी. या फक्त तुम्हाला सांगितलेल्या एवढ्या यांच्या. मेट्रो प्रकल्पाचा बाह्य कर्जाची परतफेड आहे. नंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या
इंटेलिजन्स ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी 500 कोटीची तरतूद आहे. आदिवासी विभागाच्यासाठी 589 लाखाच्या जमातीच्या लाभार्थीसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तरतूद 549 कोटी आहे. छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेसाठी तरतूद 500 कोटी आहे. पात्र सहकारी साखर कारखान्यांना सीमांत कर्ज देण्यासाठी 951 कोटी आहे आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 4,822 कोटी आहे. माझा प्रश्न असा आहे की हे सारेच्या सारे इतक्या रकमा तुम्ही देत असताना मग कृषी विभागाच्या संदर्भामध्ये फक्त 616 कोटी रुपयाची तरतूद का केली? एका बाजूला अतिवृष्टीचा पैसा मिळाला नाही, दुसऱ्या बाजूला अजूनपर्यंत तुम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी होत असताना आत्महत्यांचं प्रमाण कमी झालं नाही, आत्महत्या मोठ्या प्रमाणावर वाढून राहिलेल्या आहे. तिसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्यासाठी जो शेतमालाचा भाव आहे त्या शेतमालाला भाव नाही. आज कापूस घेतला तर कापूस 7,000च्या वर नाही आहे, सोयाबीन घेतला तर सोयाबीन 3200 रुपयाच्या वर नाही आहे. त्या ठिकाणी म्हणजे ज्वारी वगैरेचे भाव आहे, हमी भाव सांगितला जातो पण हमी भावापेक्षा कितीतरी कमी दराने विकले जात आहेत. मग कापूस, सोयाबीन सर्व जे पिकं आहेत या संदर्भातले यांचे भाव एका बाजूला नाही, दुसऱ्या बाजूला मागच्या आठवड्यामध्ये केंद्र सरकारने खतांच्या किमती वाढवून टाकल्या. खतांच्या किमती ज्या वाढल्या त्या 16% वाढल्या अध्यक्षमध्ये परवा दिवशी मागच्या आठवड्यात. मग या खतांच्या किमती मागच्या 10 वर्षाच्या तुलनेत पाहिल्या तर जवळपास 2.5% झाल्या, 2.5 पट वाढल्या. 10 वर्षाच्या तुलनेत ह्या खतांच्या किमती 2.5 पट वाढल्या. पण शेतकऱ्यांच्या शेतमालाचा भाव वाढला का? 10 वर्षापूर्वीही 7,000 भाव होता, 7,000च भाव होता आणि 10 वर्षानंतरही आता तो 7,000च भाव आहे. मग शेतकऱ्याला परवडेल कसं? आता या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही तर मोठ्या प्रमाणावर राज्यभरामध्येच आज केळीचं उत्पन्न मोठ्या प्रमाणावर व्हायला लागलंय. निव्वळ जळगाव जिल्ह्यापुरतीच केळी आहे असा विषय नाही आहे, तर भारतात 9 लाख हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड केली जात आहे आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर केळी मोठ्या प्रमाणावर होत आहे. पण सभापती महोदय, केळीला भाव काय होता यावर्षी? कधी पाहिला नसेल, कधी ऐकला नसेल. 200 रुपये, 300 रुपये, 350 रुपये, 350 रुपये पर क्विंटल केळीचा भाव आणि त्याला लागणारा उत्पादन खर्च एवढा मोठ्या प्रमाणावर आहे त्या ठिकाणी की केळी आता परवडली नाही. तर केळीच्या संदर्भामध्ये लोकांनी रोटावेटर लावून ते केळी अक्षरशः फेकून दिली, कारण शेत खाली करायचं म्हटलं तरी त्याला मोठ्या प्रमाणावर मजुरी लागत होती. अरे आज 250, 300, 350 भाव जर केळीला होत असतील तर अध्यक्ष महोदय, केळी उत्पादकांना आपण न्याय देणार आहात की नाही? सप्लिमेंटरी डिमांड मध्ये का नाही केळीचा भावाच्या संदर्भात केलं? आमचे सातत्याने मागणी राहिली की केळीसाठी एक बोर्ड असलं पाहिजे, जे भाव ठरवू शकेल, भाव कमी झाला जास्त झाला त्याच्या संदर्भात हस्तक्षेप करू शकेल. त्यामधून केळी बोर्डाच्या माध्यमातून संपूर्ण देशभर केळीची निर्यात इथून होऊ शकेल. मार्केटचे भाव ज्या ठिकाणी आहेत अधिकाधिक ते फॉरेन मध्ये जाण्यासाठीच्या ज्या व्यवस्था आहेत, निर्यातीच्या व्यवस्था, ते निर्यातीच्या क्षम व्यवस्था त्याच्यामधून झाल्या पाहिजे. पण याच्यासाठी पैसा नाही आहे. मागच्या कालखंडामध्ये निवडणुका आल्या आणि निवडणुकांच्या कालखंडामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केळी महामंडळाची स्थापना करू असं सांगितलं, पण केळी महामंडळाची स्थापना झालीच नाही. केळी तशाच राहिले, ते हवेतच जिरलं. मग केळीला आधार देणार आहात की नाही तुम्ही? कांद्याला आधार देणार आहात की नाही? कांद्याचे भाव किती होते? आता अलीकडे कांद्याचे भाव तर 700, 750 झाले, नाही तर कांद्याचे भाव 350 वरनं होते. मग कांदा उत्पादकांना नाही, केळी उत्पादकांना नाही, कापूस उत्पादकांना नाही आणि आता बजेटमध्येही त्यांना नाही. 616 कोटी रुपये फक्त. मग अशा स्वरूपामध्ये अध्यक्ष महोदय, या ठिकाणी जगाच्या एकूण उत्पन्नाच्या 30% केळी आपल्या महाराष्ट्रात आता व्हायला लागलेली आहे. सन्माननीय खडसे साहेब, विनंती अशी आहे की ते पुरवणी मागण्यांमध्ये बाब क्रमांक आणि पृष्ठ क्रमांक हा नेमका कुठला चालू आहे ते एकदा जरा बाब सभागृहाच्या क्रमांक लक्षात आणा. 55, पेज क्रमांक 35 त्यावर आपण बोलू. ते ला पहा ना. मी याच्याशिवाय बोलत नाही साहेब. नाही नाही, बरोबर आहे, पण ते मी फक्त वाटलंय ना, तुम्ही वाचा. बाब क्रमांक वाचला गेला बाब नाही. क्रमांक 55, पेज क्रमांक 35. हा, बोला. केळीचा विषय त्या ठिकाणी केळी निर्यातीने यावर्षी द्राक्ष निर्यातीलाही मागे टाकले. पण अध्यक्ष महोदय, यासाठी लागणाऱ्या ज्या व्यवस्था आहे त्या व्यवस्था आमच्याकडे पायाभूत सुविधा ज्या पाहिजे होत्या, पुरवणी मागणी. कोल्ड स्टोरेज असेल, फ्रूट वेअर असेल, रेफ्रिजरेटर असेल,
ट्रान्सपोर्ट व्हेकल असेल, प्री कुलिंग असेल, हे त्याच्या संदर्भामध्ये आज नाही आहे. आणि याप्रमाणे ज्यावेळेस कॉफी टी बोर्ड असेल, स्पाइस म्हणजे मसाल्याचा बोर्ड असेल, टर्मरिक बोर्ड स्थापन केले, त्याप्रमाणे केळीचं बोर्ड स्थापन करावी, अशी या पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून मी मागणी करतोय. अध्यक्ष महोदय, मागणी क्रमांक ZT1, बाब क्रमांक 449, पेज क्रमांक 310. जळगाव जिल्ह्यातील कोथळी तालुक्यातील मुक्ताबाई मंदिरात 2015 मध्ये पर्यटन विभागाकडनं 10 कोटी रुपयाचे वॉटर पार्क मंजूर आहे. सदर काम मागील 6 वर्षापासून निधी अभावी अपूर्णावस्थेतून बंद आहे. वॉटर कामच्या कामास तातडीनं निधी उपलब्ध करून द्यायची विनंती आहे. 7 वर्ष झाले शून्य काम या वॉटर पार्कचं पडलेलं आहे. अर्धवट काम झालेलं आहे. नंतरच्या कालखंडामध्ये याला पैसे मिळाले नाही. त्याला पैसे देऊ नये, अर्धवट असलेलं काम पूर्ण करावं अशी माझी विनंती आहे. मागणी क्रमांक Z1, बाब क्रमांक 465, पेज क्रमांक 320. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई नगर येथे 215 मध्ये मंजूर अल्पसंख्याक पॉलिटेक्निकची इमारत पूर्णत्वास आली असून तेथे अभ्यासक्रम सुरू करण्याचे आवश्यक फर्निचर, मशिनरी व पदनिर्मिती करून 2026 या शैक्षणिक वर्षापासून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, एक 6 वर्ष झाले, 5 वर्ष झाले त्या ठिकाणी मायनॉरिटीचं कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेजसाठी बांधकाम वगैरे पूर्ण झालेलं आहे. बांधकाम होऊन त्या ठिकाणी सगळ्या व्यवस्था झाल्या आहेत. हे अल्पसंख्याकांसाठी असलेलं फक्त कॉलेज आहे. म्हणजे त्या ठिकाणी मुस्लिम, दलित, ख्रिश्चन, शीख वगैरे आणि सिंधी या लोकांसाठीच त्या ठिकाणी प्रवेश मिळणार आहे. पण दुर्दैवाने या 6-7 वर्षामध्ये त्याला 1 रुपया पण पुढच्या कालखंडामध्ये मिळाला नाही. आणि म्हणजे अल्पसंख्याक समाजासाठी असलेलं जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे हे या ठिकाणी सुरू झालेलं नाही. या इंजिनिअरिंग कॉलेजमधली रचना अशी होती अध्यक्ष महोदय, की त्यामध्ये प्रत्येक फॅकल्टीला 60, याप्रमाणे 3 फॅकल्टी त्या ठिकाणी आहेत. 180 विद्यार्थी त्या ठिकाणी प्रवेश घेऊ शकतात आणि 100 विद्यार्थी प्रवेश घेऊन त्यांना दरवर्षी ग्रॅज्युएशन त्या ठिकाणी होऊ शकेल, डिप्लोमा. पण दुर्दैवाने या ठिकाणी हे न झाल्यामुळे विद्यार्थ्यांवर त्याचा अन्याय होतो. म्हणून तातडीनं हे जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे याला उर्वरित व्यवस्था देऊन त्या ठिकाणी हे कॉलेज सुरू करण्याची मागणी मी या निमित्तानं करतोय. बाब क्रमांक 465, पेज क्रमांक 320. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर ते 2015 मध्ये जे आता मी सांगितलं पॉलिटेक्निकचा तो विषय आहे. नंतर बाब क्रमांक 73, या जळगाव जिल्ह्यामध्ये 1916ला, आपला 2016ला मुक्ताईनगर किंवा प्रॉपर जळगाव जिथे असेल, 2015-16 मध्ये पशुवैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यासाठी पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या संदर्भामध्ये पशु महाविद्यालयाचं बोर्ड आहे. केंद्र सरकारने त्याला मान्यता दिलेली आहे. राज्य सरकारच्या युनिव्हर्सिटीच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलने त्याला मान्यता दिली आहे. त्या ठिकाणी त्याला 60 एकर जागा सालबर्णीला त्यांच्या नावावर लावून देण्यात आलेली आहे. परंतु ते त्या मुक्ताईनगरला करायचं का जळगावला करायचं या वादामध्ये ते होऊ शकलं नव्हतं. आता जळगावलाही करायचं असेल तर जळगावलाही करा. परंतु आज 10 वर्ष झाले, जवळपास 9 वर्ष हे पशुवैद्यकीय महाविद्यालय जळगाव जिल्ह्याचं आहे. महाराष्ट्रामध्ये फक्त 6 पशुवैद्यकीय महाविद्यालय आहे. फक्त 6 पशुवैद्यकीय महाविद्यालय आहे. पण या पशुवैद्यकीय महाविद्यालयातलं 7वं महाविद्यालय या ठिकाणी करावं, त्याप्रमाणे त्याला मंजुरी असून सुद्धा त्याच्याकडे सरकारचं दुर्लक्ष आहे. आणि त्या ठिकाणी हे पशुवैद्यकीय महाविद्यालय अजूनपर्यंत उभारणं झालं नाही. म्हणून आता माझी विनंती आहे पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून की जळगाव जिल्ह्यातील हे पशुवैद्यकीय महाविद्यालय ज्याला मंजुरी मिळालेली आहे, सभागृहामध्ये 3-3, 4-4 वेळा माननीय मुख्यमंत्र्यांचे कृषी पशुसंवर्धन मंत्र्यांनी ज्याला आश्वासन दिलेलं आहे, या ठिकाणी मंजूर होऊन की आता आम्ही सुरू करतोय. परंतु दुर्दैवाने या ठिकाणी प्रशासन आणि शासन याचं दुर्लक्ष झाल्यामुळे पशुवैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी होऊ शकलं नाही. ते जळगाव जिल्ह्याचं पशुवैद्यकीय महाविद्यालय आम्हाला परत त्या ठिकाणी या ठिकाणी द्यावं. मागणी बाब क्रमांक 69, पेज क्रमांक 42. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या कृषी विद्यापीठाचे कार्यक्षेत्र खूप मोठे आहे. आणि कार्यक्षेत्र जे आहे तर गोव्याच्या बॉर्डर पासून
तर जळगाव जिल्ह्याच्या बॉर्डरपर्यंत इथपर्यंतचा लांब आहे. आणि या ठिकाणी मग या ठिकाणून एक 400-450 किलोमीटरचा प्रवास विद्यापीठात यायला जर कोकणपासून करायचा म्हटला, कोल्हापूरपासून, तर याला जवळपास 300-350 किलोमीटर यावं लागतं. जळगावपासून जायचं असलं त्या ठिकाणी, तरी त्या ठिकाणी आता त्याला ठिकाणी जवळपास 200-250 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. आणि म्हणून आमची मागणी राहिलेली आहे ठिकाणी, की खानदेशसाठी स्वतंत्र कृषी विद्यापीठाची निर्मिती करावी. 2000 साठी आम्ही मागणी केली होती 2014-15ला, की जळगाव जिल्ह्यासाठी एक स्वतंत्र कृषी विद्यापीठ व्हावं. कृषी विद्यापीठ वाहण्याच्या संदर्भात एक समिती त्या कालखंडामध्ये स्थापन करण्यात आली. या समितीने जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यासाठी स्वतंत्र विद्यापीठाची शिफारस शासनाकडे केलेली आहे. म्हणजे शासनाकडे या समितीने शिफारस केलेली आहे, स्वतंत्र विद्यापीठ आम्हाला जळगावला द्यावं. आणि ही शिफारस स्वीकारून खानदेशसाठी स्वतंत्र कृषी विद्यापीठ करण्यात यावं, अशी या पुरवणी मागण्यांच्या द्वारे मी मागणी करतो आहे. कृषी विद्यापीठाची स्थापना झाल्यास या प्रकारचा म्हणजे केळी असेल, ऊस असेल, आमच्या भागामधला कापूस असेल, या सर्व पिकांच्या संदर्भामध्ये अधिक संशोधन होऊन न्याय प्राप्त करता येईल, न्याय मिळवून घेता येईल या ठिकाणी. आणि माझी मागणी आहे की ज्यासाठी समितीने शिफारस केली आहे, या समितीने त्या ठिकाणी धुळे जिल्ह्यातली, जळगाव जिल्ह्यातली जागा सुद्धा त्या कालखंडामध्ये पाहिलेली आहे. आणि धुळे किंवा जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी त्याच्या जागेची उपलब्धता असेल त्या ठिकाणी कृषी विद्यापीठ करावं, अशा स्वरूपाचं त्यांची शिफारस आहे. त्या शिफारशीनुसार आमच्या राहुरी कृषी विद्यापीठाचं विभाजन करून खानदेशसाठी एक स्वतंत्र कृषी विद्यापीठ करण्यात यावं, अशी मी आपल्याला या ठिकाणी मागणी करतोय. जळगाव जिल्ह्यातील नगरपंचायत हे पुनर्वसित शहर आहे. बाब क्रमांक 115, पेज क्रमांक 73. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर नगरपंचायत हे पुनर्वसित शहर असून हजारो नागरिकांनी त्या ठिकाणी अतिक्रमण करून घरं बांधलेले आहे. फार पूर्वीपासून घरं बांधले, ग्रामपंचायत होती तेव्हापासून अतिक्रमण करून घरं बांधलेले आहेत. आणि त्यामध्ये अतिक्रमणधारकांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर आहे. मधल्या कालखंडामध्ये नगर विकासाच्या निर्णयानुसार, सभापती महोदय, मधल्या कालखंडात नगर विकास विभागाच्या निर्णयानुसार सदर अतिक्रमणे नियमित करण्याची आवश्यकता आहे. नगर विकास विभागाने निर्णय घेतलेला आहे की शहरी वस्तीमध्ये जे पूर्वी ग्रामीण क्षेत्रामध्ये होते, नंतर शहरी वस्त्यात आले, आणि आता नगरपालिका, क वर्ग नगरपालिका, नगरपंचायती याच्यामध्ये जे काही अतिक्रमण असतील ते कायम करण्याच्या संदर्भात राज्य सरकारने निर्णय घोषित केलेला आहे. त्या निर्णयानुसार या ठिकाणी सर्वेक्षण करून अतिक्रमणधारकांची मोजणीसाठी आवश्यक शुल्क शासनाने भूमी विभागाला उपलब्ध करून दिल्यास, म्हणजे त्यासाठी कशासाठी अडलेलं आहे, तर सरकार म्हणतंय की याचं सर्वेक्षण केलं पाहिजे, याची मोजणी केली पाहिजे. मग मोजणी करत असताना पैसा कुठे भरायचा, या विवादावरून हे अतिक्रमण कायम व्हायचे बाकी राहिलेले आहे. आता पैसा अतिक्रमणधारक इतक्या मोठ्या संख्येने ते भरू शकत नाही, अहो भरले तरी त्याप्रमाणे छोट्या छोट्या याची मोजणी होऊ शकणार नाही. आणि राज्य सरकारने या संदर्भामध्ये राज्य शुल्क जे लागणार आहे मोजणीसाठी, ते शुल्क माफ करून दिल्यास किंवा अभिलेख विभागास उपलब्ध करून दिल्यास त्या ठिकाणी हे 100% अतिक्रमण कायम करता येतील. आणि त्या माध्यमातनं एक मोठ्या वर्गाला आपल्याला त्या ठिकाणी न्याय देता येईल. मागणी क्रमांक C6, बाब क्रमांक 47, पेज 30. मुक्ताईनगर शहर हे हतनूर धरणामुळे पुनर्वसन झालेले शहर आहे. अद्यापही जुन्या गावातील काही भाग पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहे. शहराचे 100% पुनर्वसन होण्याच्या दृष्टीने पुनर्वसन टप्पा 4 नुसार शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे. नियामक आयोगाने अजून मंजुरी दिलेली आहे. सदर प्रस्तावाला तत्काळ मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी मी करतो. बाब क्रमांक 18, जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथे पेज क्रमांक 59. जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथे नगरपंचायत हद्दीत तालुका क्रीडा संकुल उभारण्यासाठी शासकीय भूखंड उपलब्ध नसल्याने शहरालगतच्या ग्रामीण भागात शासकीय जागेवर तालुका क्रीडा संकुलाची उभारणी करण्यात यावी, यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. जळगाव जिल्ह्यातील वड परिक्षेत्र 11 वाघांचे अस्तित्व असून वन विभागाच्या पाहणीत हे स्पष्ट झालेले आहे. या परिसरात शेकडो वर्षापासून वाघांचे वास्तव्य आहे.
मेळगाव पासून वाघांचे सातपुडा परतरंगापासून मार्गक्रम सुरू असते. येथून एक वाघ गुजरात राज्यात गेल्याची नोंद आहे. मेळघाट मुक्ताई भवानी व्याघ्र संचार प्रकल्प टायगर कॅरिडोर घोषित करून शासनाने यासाठी आवश्यकता सुविधा व निधी उपलब्ध करून द्यायची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, जे काही फॉरेस्टमध्ये संपूर्ण राज्यभरामध्ये जे फॉरेस्टमध्ये लोक राहतात आणि या फॉरेस्टमध्ये राहत असताना त्या ठिकाणी रानडुकरांच्या, नीलगाईच्या किंवा ह्यांच्या धडकेमुळे जे माणसं मृत्युमुखी पडतात, त्या माणसांच्या मृत्युमुखी पडत असताना पूर्वीच्या कालखंडामध्ये त्यांच्या वारसांना 5 लाख रुपये देण्याची तरतूद होती. पण अलीकडे मागच्या 2 वर्षापूर्वी सरकारच्या माध्यमातून ही तरतूद वगळून टाकली आणि जरी अशा धडकेनं माणसं मरण पावले तरी त्याला आता शून्य रक्कम मिळते. वास्तविक पाहिलं तर जंगलामधून जात असताना जे काही रस्ते आहेत, त्या वन्य प्राण्यांमध्ये ज्या ठिकाणी धडक झाली आणि मरण पावला किंवा अपघातामध्ये जो जखमी झाला, गंभीर स्वरूपाचा जखमी झाला, तर पूर्वी हा पैसा मिळतच होता. पण आता सरकारने या पैशाला काय ब्रेक लावला मला माहिती नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी राज्यभरामध्ये अशा स्वरूपाचे वन्य प्राण्यांच्या धडकेमुळे माणसं मृत्युमुखी पाडत असतील किंवा गंभीर स्वरूपात जखमी होत असतील, त्यांना किमान 15 लाख पर्यंत घोषणा मधल्या कालखंडात केली होती. जी घोषणा केली होती त्या घोषणेची अंमलबजावणी सरकारने या ठिकाणी करून पूर्वीचा JR पुनर्रचित करावा, जे पूर्वी देतच होते. पण असं काय घडलं आता, आता माणसं मरायला लागले तरी सरकारकडून त्याला सुविधा किंवा निधी हे उपलब्ध होत नाही. वरणगाव तळवेल परिसर उपसा सिंचन योजना, या योजनेत प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता जी आहे ती 861.11 कोटीची असून सद्यस्थितीत ओझरखेडा धरण उपसा प्रणाली, सांडव्याचे व मुख्य विमोचनाचे काम 90% पूर्ण झाले. ओझरखेडा धरणामध्ये पाणी साठवण्यात येत आहे. तसे ओझरखेडा धरणातून 13,258 हेक्टर लाभक क्षेत्रासाठी गुरुत्वीय बंदिस्त वितरण प्रणालीच्या कामाची निविदा कार्यवाही होऊन वितरण प्रणालीचे बांधकाम क्षेत्रीय स्तरी प्रगतीपथावर आहे. वितरण प्रणाली रोड क्रॉसिंगचे काम करण्याची परवानगी मिळण्याकरता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अर्ज केलेला आहे. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाकडून असा परिस्थिती अद्याप मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे पाणी वापर संस्थेच्या इमारतीसाठी लागणाऱ्या जागेसाठी जिल्हा परिषद जळगावकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. सदर प्रस्तावात मान्यता द्यावी, तसे रोड क्रॉसिंगचे काम जे आहे ते तातडीने त्या ठिकाणी करण्यात यावे. कुऱ्हा वडोदा उस्लामपूर उपसा सिंचन योजना बाब क्रमांक 166, पेज क्रमांक 105. या योजनेचे काम सुमारे 60% पूर्ण झाले असून सदर योजनेमुळे जळगाव व बुलढाणा जिल्ह्यातील क्षेत्रात लाभ होणार आहे. सद्यस्थितीत पर्यावरण मान्यतेअभावी काम स्थगित आहे. पर्यावरण मान्यतेची कार्यवाही अंतिम टप्प्यात असताना पर्यावरण कायद्याच्या उल्लंघनाच्या अनुषंगाने केंद्र सरकारच्या 7/7/2021च्या कार्यालयीन ज्ञापन कार्यवाहीवर SOP माननीय सर्वोच्च न्यायालयाने 16/5/2025 रोजी स्थगिती दिली होती. सर्वोच्च न्यायालयात महामंडळाने रिव्ह्यू पिटिशन दाखल केली आहे. या सर्वोच्च न्यायालयाने 16/5/25च्या निर्णय मागे घेण्यात आला असून पुढे सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे. सदर निर्णयानुसार केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागास या प्रकल्पाला मान्यता मिळण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. जर ह्या प्रकल्पाला मान्यता मिळाली तर कुऱ्हा वडोदा इस्लामपूर उपसा सिंचन योजनेचा मोठ्या प्रमाणावर भाग सिंचनाखाली येईल आणि उर्वरित कामाला वेग त्याच्या माध्यमातून येईल. म्हणून तातडीने या कामासाठी हे प्राधान्य द्यावं आणि हे करावं. बाब क्रमांक 166, पेज क्रमांक 105. बोदवड सिंचन योजना टप्पा क्रमांक 1चे काम प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट आहे. सदर योजनेमध्ये जळगाव व बुलढाणा जिल्ह्यातील क्षेत्रात लाभ होणार आहे. या योजनेचे काम सुमारे 70% पूर्ण झालेले आहे. या योजनेच्या अंतर्गत रायझिंग मेनचे काम मुक्ताईनगर शिवारातील शेतकऱ्यांच्या विरोधामुळे बंद आहे. तसेच धरणामध्ये येत असलेल्या नाल्याचे बळवंतीकरण करणे आवश्यक आहे. योजनेत दरवर्षी सुमारे 700 कोटीचा निधी मिळाल्यास धरण उपसा व वितरण प्रणालीचे कामे पुढील 3 वर्षात पूर्ण होऊ शकतील. सदर कामाला तत्काळ निधी सभागृहाची उपलब्ध वेळ करून 15 देण्यात मिनिटासाठी यावा. वाढवण्यात येते. 15 मिनिटासाठी वाढवली. काय बोला ना आपण. सभागृहाची वेळ 15 मिनिटासाठी वाढवण्यात नाही येते. झालं, माझंही झालं. पण अध्यक्ष महोदय, तर त्या ठिकाणी पैसा मिळावा. काय पण मला एक सरकारकडे एक म्हणायचं आहे अध्यक्ष महोदय. पुरवणी मागण्या सुरू आहेत. पुरवणी मागण्या सुरू आहेत. पुरवणी मागण्या
हो. बाब क्रमांक पेज क्रमांक देतोय तुम्हाला. नाही, नाही, मी त्यांच्याशी बोलतो. काय ताई? बोला ना खडसे साहेब, तुम्ही बोला ना. तुम्ही चालू ठेवा ना. तुम्ही बोला ना. त्यामुळे राज्य सरकारच्या या कालखंडामध्ये जे तुम्ही आत्ता या ठिकाणी ज्या मागण्या आणलेल्या आहेत, ह्या मागण्या या पुढच्या कालखंडामध्ये अशा स्वरूपाच्या जर येत राहिल्या तर एक तर राज्य सरकारकडे झालेलं कर्ज 9,32,000 कोटी या माध्यमामध्ये कर्ज कसं भरावं लागेल हे पुरवणी मागण्यामध्ये नमूद करायला पाहिजे. तुम्ही जर बाब क्रमांक म्हटलं तरी तुम्ही कर्जाची फेड कशी करणार आहात, कोणत्या मार्गाने तुम्ही कर्ज फेडणार आहात या संदर्भामध्ये कुठे उल्लेख याच्या संदर्भामध्ये नाही. आणि आज राज्य 9,32,000 कोटीच्या खर्चावर असल्यामुळे आज राज्य दिवाळखोरीकडे चाललेलं आहे. आणि अध्यक्षामध्ये याचे उत्तम उदाहरण मी देऊ शकतो की गेल्या 35 वर्ष मी पाहतो या ठिकाणी आमदार निधी हा कधीही थांबला नाही. पण या वर्षी आमदार निधी 1 रुपया सुद्धा आमदार निधी मिळालेला नाही. तुम्हाला मिळाला असेल विशेष बाब म्हणून तुम्हाला माहिती नाही. मग हे जे आमदार निधीचं काम आहे हे कशाचं लक्षण आहे? हे दिवाळखोरीचं लक्षण आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदारांचे बिलं दिले नाही म्हणून त्यांच्या संदर्भामध्ये आंदोलन सुरू आहे. जलजीवनचे बिलं मिळत नाही म्हणून आंदोलन सुरू आहे. आत्महत्या कॉन्ट्रॅक्टर करतायत असे काही उदाहरणं घडलेली आहे. आणि मग या ठिकाणी सरकारने जर तरतूद करायचे असेल तर या संदर्भामध्ये या ठेकेदारांचे बिलं देणं, या विकास कामांना वेग देणं, सिंचनाच्या कामासाठी पैसा उपलब्ध करून देणं यासाठी तरतुदी अपेक्षित होत्या. पण यापेक्षा वेगळ्याच कामासाठी तरतूद याच्या नॉन प्लॅन एक्सपेंडिचर या सरकारचा वाढतोय. एक मिनिट. नॉन प्लॅन एक्सपेंडिचर या सरकारचा वाढतोय. तो प्लॅन एक्सपेंडिचर व्हायला पाहिजे, तो प्लॅन एक्सपेंडिचर होत नाहीये, कमी कमी होत चाललेला आहे. दुसरं राजकोषीय तूट जी आहे ती मोठ्या प्रमाणावर वाढली. महसुली तूट तर एवढ्या मोठ्या प्रमाणात गेली आता आकडे मला मी लिहून आणले. अहो, साहेब तुमच्या पुरवणी मागण्या बाब क्रमांक वगैरे झालाय का? अं, झालं ना आपलं पुरवणी मागण्यावर बोलणं झालं की आणखी काही बाकी आहे? राजकोषीय तूट कशी भरणार आणि या राज्य नाही, पण- सरकारचे महसुली तूट कशी भरणार आहे याचा उल्लेख याच्यामध्ये व्हायला हवा होता. मी काही वाढवत नाही, एवढं पण संपवतो मी. पण नको थोडक्यात का? कन्क्लूड करावं. साहेब 76,000 कोटी रुपयाच्या मागण्या ज्यावेळेस तुम्ही करता आणि तुम्ही म्हणता की एक अर्ध्या तासामध्ये 20 मिनिटामध्ये याच्यावर टिप्पणी करा, तर कसं करणार आहे? थांबा, कन्क्लूड करा प्लीज. विनंती आहे. ठीक आहे, तुम्ही सांगताय तर मी थांबतो. पण हे सरकारने याचं उत्तर द्यायला हवं अशी माझी अपेक्षा आहे. सन्माननीय सदस्य श्रीकांत भारतीय. सभापती महोदय, बाब क्रमांक 421 ते